स्वप्नातील घर आणि हक्काचा व्यवसाय आता एकाच ठिकाणी. राहता साकूर येथील एअरपोर्ट रोडवर आम्ही घेऊन आलोय एक भव्य डेव्हलपमेंट प्रोजेक्ट इराज पार्क. आमची वैशिष्ट्ये: कलेक्टर एनए प्लॉट्स, बंगलोसाठी हक्काची जागा, कमर्शियल कॉम्प्लेक्स, मुख्य रस्त्याला लागून दुमजली गाळे, प्रशस्त 2 BHK व 3 BHK रो हाऊस आणि 2 BHK फ्लॅट स्कीम. तयार दर्जेदार पायाभूत सुविधा, 9 व 12 मीटरचे सिमेंट कॉन्क्रीट रस्ते, अंडरग्राऊंड ड्रेनेज आणि वॉटर सप्लाय व स्ट्रीट लाईटनी सुसज्ज. रेडी क्लब हाऊस, ओपन जिम, मुलांसाठी प्ले एरिया आणि सुंदर गार्डन. सुंदर असे प्रभू श्रीराम मंदिर प्रोजेक्ट मध्येच. पत्ता: सर्वे नंबर 97/1, एअरपोर्ट रोड, उपासनी महाराज मंदिराजवळ, साकुरी, राहता. आजच संपर्क करा 8550 99 70 70. शिर्डी साईबाबांच्या नगरीत दिनांक 16 एप्रिल 2026 रोजी मराठी चित्रपटसृष्टीतील एका चित्रपटाची घोषणा करण्यात आली. नेबुला फिल्म निर्मित सालबर्डी या आगामी मराठी चित्रपटाच्या अधिकृत पोस्टरचं अनावरण शिर्डीतील KBS ग्रँड हॉटेलमध्ये अत्यंत उत्साहात पार पडलं. या सोहळ्याला चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माते आणि मुख्य कलाकार तसेच हॉटेल KBS ग्रँडचे मालक दिलीप भाऊ वाकचौरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. सालबर्डी हा चित्रपट केवळ एक काल्पनिक कथा नसून अंधश्रद्धेमुळे घडलेल्या एका धक्कादायक वास्तव घटनेचा वेध घेतो. महाराष्ट्रातील दुर्गम भागात असलेल्या सालबर्डी या गावात अचानक होणारे संशयास्पद मृत्यू आणि त्यामागचे भयानक गूढ उखलण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला. समाजातील अंधश्रद्धेच्या विळख्याचे वास्तववादी चित्रण या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. दिनांक 17 एप्रिल रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. नागरिकांनी सालबर्डी हा चित्रपट आवर्जून पाहावा, मराठी चित्रपटसृष्टीला प्रोत्साहन द्यावं असं आवाहन चित्रपटातील कलाकार, दिग्दर्शक यांनी केलं आहे. सालबर्डी नावाचा हा चित्रपट आहे. तसं सालबर्डी नावाचं गाव अनेक आहेत महाराष्ट्रात, 2-3 ठिकाणी आहे, पण तसा गावाचा आणि याचा काही संबंध नाही आहे खरं तर. पण ही एक कथा जी आहे ती महाराष्ट्रात कुठेही घडू शकते, कारण अशा पद्धतीचे जे त्या भयानक घटना घडलेल्या आहेत सालबर्डी नावाच्या गावात, तर ह्या अंधश्रद्धेमुळे ह्या घटना कुठेही महाराष्ट्रात घडू शकतात. त्याचं सगळं एक प्रातिनिधिक स्वरूपातलं हा सालबर्डी नावाचा हा चित्रपट आहे. आणि म्हणजे आता बरेच जण आपण अंधश्रद्धेच्या विळख्यात गेलेलो आहे खरं तर. त्यातून बाहेर येण्यासाठी जसं विजय आपलं मगाशी सुजय दादा म्हणले की हे फार गरजेचं आहे, श्रद्धा, अंधश्रद्धा. त्याच्यामुळे हा असा चित्रपट येणं फार गरजेचं आहे. सो त्या हिशोबाने मला जेव्हा रमेशजीने स्टोरी सांगितली तेव्हा मला खूप आवडली आणि मी त्यांना लगेच होकार भरला, कारण मला असं वाटलं की हे समाजापुढे असे चित्रपट येणं फार गरजेचं आहे. सो माझी तुमच्या माध्यमातून सगळ्या लोकांना आव्हान आहे की 17 एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रात सालबर्डी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. तेव्हा तुम्ही आवर्जून तुमच्या फॅमिली सगळं जाऊन हा चित्रपट बघावा. या आपल्या सुसंस्कृत महाराष्ट्राला म्हणा किंवा या पुरोगामी महाराष्ट्राला पडलेला मोठा डाग आहे तो, आणि त्याच्याबद्दल सर्वांनी सारासार विचार केला पाहिजे. आपण बरेचदा अशा प्रकरणाला म्हणजे काय म्हणतात त्याला, माणसाला हाव खूप असते, हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, मग ते कशानं भेटते, तर मग हे पूजा केल्यानं भेटते, ते पूजा केल्यानं भेटते. तर जे आता खूप आपले साधू संत तुकाराम महाराजापासून सगळे, गाडगे महाराजपासून सगळे यांनी सांगितलेलं आहे किंवा हे सगळं थोटानं आहे, याच्यावर विश्वास ठेवू नका. पण तरी आपण ह्या काय घटना, काय थोरात नावाची घटना काय आज थोडी झालेली आहे. वेगवेगळ्या नावानं अशा घटना वेगवेगळ्या कालखंडात येतच राहतात. दर 5 वर्षानं, 3 वर्षानं, 2 वर्षानं अशा म्हणजे याचा अर्थ काय आहे की आपण ह्या सगळ्या प्रकरणातून शिकत काही नाही आहे. म्हणजे एक मराठीत एक म्हण आहे की पुढच्या स्टेज मागचा शहाणा. हे म्हणी बिनी सगळ्या माहिती आहे आपल्याला, पण पुढच्याला ठेच लागली तरी आपण थोडंसं हिंमत करून जातोच. तर तसा असा प्रकार होऊ नये ऍक्च्युली. आणि हा तुम्ही जे बोलले तर फार वाईटच प्रकार आहे. हा व्हायला नाही पाहिजे महाराष्ट्रात. पोलीस निरीक्षक आहे, ती सालबर्डी या गावातली नाहीये, पण सालबर्डीत जे काही काळ्या घटना घडतायत अंधश्रद्धेला धरून, जे काही काय म्हणतात ते ब्लॅक मॅजिक टाईप जे काही होत आहे, त्याचा छडा लावण्यासाठी आमदार सर जे आहेत, आता आमदार भारत सरांनीच भूमिका बजावली, हे नियुक्ती करतात मनोरमा प्रधानची तिथे. आणि आता तिला शोधायचंय की हे जे काही गावात चाललंय गुड, ते कोण आहे, त्याच्या मागे कोण आहे आणि हे लोक का करतायत. सो जे काही तुम्ही आता पोस्टरवर सगळे गावकरी बघताय आजूबाजूला, संपूर्ण गावही तिच्या विरुद्ध होतं या सिनेमात.
आणि ह्या सगळ्यात तिला छडा लावायचा आहे की नेमकं काय आहे, ही अंधश्रद्धा आहे, एक हॉरर अँगल सुद्धा आहे या सिनेमाला, जो मी आता फार बोलू शकणार नाही कारण ते रहस्यच ठेवणं गरजेचं आहे. सो मनोरमा प्रधान त्या गावात येते आणि ती जी गोष्ट आहे, तिचे रहस्य आहे, ती कशी उलगडते, हीच सालवड या चित्रपटाची गोष्ट आहे. आपण ज्या हॉटेलमध्ये बसलो आहोत त्याचे जे मालक आहेत दिलीप सर, तेच आमच्या सखे के साजणीचे वन ऑफ द प्रोड्युसर्स होते. आणि ते ऍक्च्युली म्हणाले होते, आता मी थोडा वेगळ्या विषयाकडे जाते, ते मागच्या प्रीमियरला मला भेटले होते की तुम्ही या बाबांचं दर्शन घ्यायला. मी म्हटलं नाही हो, गेले 15-16 वर्ष 17 मला माहित नाही, पण माझा योग नाही आला. आणि बघा पुढच्या 15 दिवसात मी शिर्डीत बाबांचं दर्शन घेतलं. सो त्यांच्याच आय थिंक मॅनिफेस्टेशनमुळे झालं असेल. आणि सखे का साजणीला चांगलाच रिस्पॉन्स मिळालाय. त्यामुळे प्रेक्षक सिनेमा बघत नाही असं नाही आहे. चित्रपट तुम्ही चांगले द्या प्रेक्षकांना, प्रेक्षक येऊन बघतील. आणि आता सुद्धा आम्ही जेव्हा सालबर्डीच्या प्रमोशनसाठी फिरतो आहोत, लोकांना आधीपासूनच माहिती आहे की सालबर्डी नावाचा चित्रपट येतो. त्यांना ऑलरेडी त्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. सालबर्डी म्हणजे काय, काय स्टोरी असेल, इतकं इंटरेस्टिंग पोस्टर आहे. सो प्रेक्षकांना चांगलं द्या, प्रेक्षक येऊन बघा. भंडारी नावाचं कॅरेक्टर करतोय. जर तुम्ही पोस्टर बघितलं असेल तर त्याच्यात बरीचशी लोक तुम्हाला दिसतात. तर त्याच्यातलंच एक सस्पिशियस असं कॅरेक्टर आहे की ज्याच्यावरही संशय जातो. तर पण त्याच्यातला एक कोणतरी गुन्हेगार असतो, तो कोण आहे ते 17 तारखेला कळेल तुम्हाला. तेव्हा सगळ्यांना विनंती की 17 एप्रिलला सालबर्डी रिलीज होतोय, तर जाऊन थिएटरमध्ये बघा. OTTची वाट बघू नका, थिएटरमध्ये जाऊनच बघा. धन्यवाद. काय आता काय आहे, कुणाला शिकवण्यासाठी आम्ही हा सिनेमा काढलेला नाही की लोकांनी काय बोध घेतला पाहिजे. कारण आता साधू संतांपासून लोकांना सांगतात, त्यांचं नाही ऐकलं तर आमचं कोण ऐकणार आहे. फक्त आम्ही या सिनेमाद्वारे एवढंच सांगण्याचा प्रयत्न करतोय की श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यात जो तेव्हापासून जे सुरू आहे वाद, तर त्याच्यात आपण फार खतपाणी घालण्यात काही पॉईंट नाही आहे. श्रद्धा असावी, फक्त ती अंधश्रद्धा नसावी. आत्ताच प्रकरण तुम्ही बघताय ना खरात महाराजांचं. तर असे हे महाराज काय आत्ता नाही, आधीपासूनच आहेत आणि अजूनही सुरूच आहेत. बरं, असं पण नाही की नेहमी आपण अंधश्रद्धा काही घडली की गावाकडच्या लोकांना त्याचा दोष देतो. ही घटना तर नाशिकमध्ये घडली आहे ना, म्हणजे शहरातली लोक त्याच्या अधीन गेलेली आहेत. त्याच्यामुळे हे कुणाला असं म्हणजे कुणालाच दोष देण्यासारखं नाही. सगळ्यांनीच याच्यातनं काहीतरी बोध घेतला पाहिजे आणि तेवढंच सांगण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे की जर तुम्ही त्याच्या आहारी गेलात तर काय घडतं. तर ही ऍक्च्युली सत्य घटना घडली होती, त्याच्यावर आधारित हा सिनेमा आहे. त्याच्यामुळे याच्यापासून थोडंसं अलिप्त राहायचं असेल तर आमचा सिनेमा बघा, 17 एप्रिलला येतोय आणि जास्तीत जास्त लोकांनी बघावं अशी आमची अपेक्षा आहे. आणि पुढे बोललेलंच बरं कारण आम्हाला अजून कामही करायची आहेत ना, आणि आमचा सिनेमाही पडद्यावर यायचा आहे. त्याच्याबद्दल काय बोललो आणि सिनेमाला काय प्रॉब्लेम झाला तर फक्त सगळ्यांनी सिनेमा बघा एवढीच इच्छा आहे. मला या सिनेमामध्ये गणपत कांबळे मी ही गावकऱ्याची भूमिका केलेली आहे. श्रद्धा अंधश्रद्धा ह्याच्यामध्ये हे सगळं हा जो अंधश्रद्धेचा बिझनेस आहे तो भीतीपोटी आहे सगळं. आणि मला त्या कॅरेक्टरला ती भीती होती. आणि व्यवस्थेच्या विरोधात म्हणजे जी काही पोलीस आहेत ते एका सामान्य माणसाचं काम करत नाहीत किंवा त्यानं तो जो खरा सांगतोय त्याच्या विरोधात किंवा त्याला ते प्रतिसाद देत नाही. पण तिथेच मनोरमा मॅडम येतात आणि ते एका सामान्य गावकऱ्याचं ऐकतात आणि तिथून हे छडा लागतोय. हे खूप महत्त्वाचं आहे की सामान्य माणसं, जर कर्तव्यदक्ष माणसं किंवा अधिकारी आलीत तर सामान्य माणसाचा आवाज मोठा होतो आणि त्यांच्या प्रश्नाला उत्तर मिळतं. प्रथम तुम्हा सगळ्या पत्रकारांचे सालबर्डी टीमकडून मी आभार मानतो की आपण या ठिकाणी सिनेमा प्रमोट करण्यासाठी आला. आज 16 एप्रिल, उद्या आमचा सिनेमा रिलीज होते. त्या अनुषंगाने आज आम्ही बाबांचं दर्शन घेण्यासाठी आलो होतो शिर्डीमध्ये. तर खूप छान पद्धतीत बाबांचं दर्शन घेतलं आणि ते खूप आनंद होते की उद्या सिनेमा आमचा प्रदर्शित होतोय. 3 वर्षापूर्वी सुरू झालेला प्रवास आज उद्या प्रेक्षकांसमोर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये येतोय. तर नक्कीच आनंद आहे. सिनेमा बनवण्यासाठी माझ्याबरोबर म्हणजे मी एकटाच नसतो तर संपूर्ण टीम, आमचे DOP, म्युझिक डिरेक्टर, आर्ट डिरेक्टर आणि संपूर्ण टीम आणि त्याचबरोबर संपूर्ण कलाकार मंडळी यांनी खूप परिश्रम मेहनत घेतलेली आहे. आज या ठिकाणी उपस्थित सर्व कलाकार आणि पडद्यामागील सगळे कलाकार मागील 20 ते 25 दिवसापासून सिनेमा प्रेक्षकांसमोर येण्यासाठी खूप असे प्रयत्न किंवा मेहनत घेत आहेत. तर एवढीच विनंती करेन की सगळ्यांच्या प्रामाणिक मेहनतीचा हा सालबर्डी सिनेमा आहे, ज्यात श्रद्धा अंधश्रद्धा याचा आम्ही काही गोष्टी दाखवलेल्या आहेत. आता चित्रपट म्हटलं की थोडंसं मनोरंजन आलं, तर मनोरंजनच्या आधारे
काही याच्यामध्ये क्लायमॅक्समध्ये आम्ही बदल केलेला आहे, थोडासा मनोरंजन पद्धतीत केला आहे, तर त्याला मनोरंजन म्हणूनच स्वीकारावं की एंटरटेनिंगचा भाग आहे. तर तो सगळ्यांच्या प्रामाणिक मेहनतीचा हा सिनेमा आहे, जो 17 एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. तर मी एकच आव्हान करतो की आपण सगळ्यांनी हा सिनेमा आवर्जून थिएटरमध्ये जाऊनच पाहावा, कारण की अशा जॉनरच्या सिनेमा, सस्पेन्स थ्रिलर सिनेमाच्या जॉनरची मजा ही थिएटरमध्येच असते साऊंड इफेक्टची. तर थिएटरमध्ये जाऊन सिनेमा हा पाहावा. आणि आज आवर्जून उल्लेख करतो, या सिनेमाचे आमचे जे निर्माते आहेत, अनिल देवडे पाटील सर, डॉक्टर गजानन जाधव सर, राम जाधव सर, तर तिन्ही निर्माते प्री प्रोडक्शन, प्रोडक्शन, पोस्ट प्रोडक्शन आणि प्रमोशन प्रत्येक ठिकाणी हजर असतात. आणि प्रत्येक ठिकाणी मनसोक्त जे मागन ते, मी ॲज अ टेक्निशियन, मी एम्प्लॉय, मी जे मागन त्या गोष्टी मला प्रोव्हाइड करतात. आणि आज पण या ठिकाणी अनिल देवडे पाटील सर आज खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे आहेत आणि प्रत्येक गोष्टीला सहकार्य करतात. तर एवढे छान निर्माते जर चित्रपटाला भेटले तर नक्कीच आमच्यासारखे फिल्म मेकर अशाच चांगल्या चांगल्या कलाकृती पुढे देत जाऊ आणि आणत जाऊ. तर असे निर्माते प्रत्येक दिग्दर्शकाला भेटावे, हीच महाराष्ट्रातल्या आमच्या टेक्निकल टीमला मी सदिच्छा व्यक्त करतो. आणि सालबर्डी आवाजून बघा, एवढंच मी सांगतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.